वेलकम टू travelcar.com. हा आज एक स्पेशल एपिसोड आहे. एक छोटीशी सिरीज होणार आहे. माझं नाव धर्मनाथ फातर्पेकर, मी एडिटर आहे चॅनलचा. आणि आज आपल्याबरोबर माझा मित्र आहे श्री सलील पाठारे. हे एक कार 3D डिझायनर आहेत आणि एक कार एन्थुझियास्ट आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की मी गाडी घेतली 20 दिवसापूर्वी. मला दोनदा आतापर्यंत स्कॅम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी शेवटी डिसाईड केला की आपण व्हिडिओज बनवूया. सलीलनी मला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सांगितलेलं की जेव्हा त्यांनी गाडी घेतली त्याला 1 लाखाचा डिस्काउंट भेटला i20 वरती. यूट्यूबवरती तर खूप जणांनी सांगितलं होतं की तुम्हाला डिस्काउंट भेटतो, पण हे अशी लोक आहेत जी कधी त्यांनी गाडी विकत घेतली नाही. ते कुठून तरी काहीतरी ऐकतात, दुसऱ्या कोणीतरी व्हिडिओवरती बघितलं आणि स्वतःचा व्हिडिओ बनवलेला. इकडे सलील आणि मी. सलील हॅज गॉट अ डिस्काउंट ऑफ 1 lakh rupees ऑन एन i20. आय गॉट अ डिस्काउंट ऑफ ऑलमोस्ट 70,000 rupees ऑन अ वॅगनर. आता आपण सलीलकडनं जाणून घेऊया की डिस्काउंट आहे. खूप गोष्टी आज कव्हर करणार आहे. आयडिया अशी आहे की काय हा एक वेगळा चॅनल बनू शकतो, किंवा ही एक बेसिकली अवेअरनेस आहे की तुम्ही गाडी विकत घेणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायला हवं. हाय सलील. हॅलो. सलील, आता सांग की हाऊ डिड यू मॅनेज टू गेट 1 lakh rupee डिस्काउंट ऑन अन i20. वी आर नॉट डिस्क्लोजिंग कुठल्या एजन्सी कुठलं. आम्ही हे डिस्क्लोज करणार नाही, कारण ते शेवटी मग लोक जाऊन त्यांच्याकडे त्रास देत बसणार की तुम्हाला त्यांना दिलं तर आम्हाला पण द्या. तर सलील, लेट मी नो. मी शॉर्टलिस्ट केली होती i20 आणि घेऊन आता घेण्याची वेळ अशी ठरली होती की कधी घ्यायची. तर मग फेस्टिवल सीझन संपला होता आणि मग इयर एंडिंग आलं होतं. इयर एंडिंगला मला माहिती होती की डिस्काउंट बऱ्यापैकी मिळतात. सो वी वेंटेड फॉर द एंड ऑफ द सीझन. इन्क्वायरी आम्ही डिसेंबरच्या सुमारेच केली होती. शॉर्टलिस्ट केल्या होत्या 2-3 कार्स. त्याच्यामध्ये i20 मला आवडत होती त्याच्यामध्ये. तो त्यावेळेला आम्ही वेस्ट केलं, लोकांचं कोटेशन घेतलं आणि ॲज युज्युअल डिसेंबर एंडला Hyundaiचं 70,000 ऑफर सुरू झाल्या. प्रत्येक गाड्यांवरती वेगवेगळ्या ऑफर्स असतात. तर i20 मध्ये 70,000 होती. त्यावेळेला आम्ही जाऊन मग शोरूमला व्हिजिट करून त्यांची ती ऑफर आणि मग शोरूमचे डिस्काउंट ते करून आम्हाला जवळजवळ ₹1,00,000 आम्हाला डिस्काउंट मिळालं. तर त्यावेळेला आम्ही बुकिंग केलं डिसेंबरमध्ये. असं इम्पॉर्टन्स नव्हता की आम्हाला 1 वर्ष जुनी म्हणजे एंडिंग मॉडेल मॅन्युफॅक्चर होतं ऑक्टोबरचं. आम्ही डिसेंबरला बुक केले आणि डिलिव्हरी जानेवारीला घ्यायला. आम्ही लॉंग टर्म ठेवणार होतं कार. त्यामुळे असं 1 वर्षाचं एवढं डिफरन्स आम्हाला इम्पॉर्टन्स ठेवत नव्हता. काही लोकांना ज्यांना 2-3 वर्षामध्ये विकायची असते कार, त्यांना मग नवीन वर्षाचा इम्पॉर्टन्स असतो. आपल्याला लॉंग टर्म ठेवायची 10 वर्ष तरी, त्यामुळे इतका इम्पॉर्टन्स नसतो त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे आम्ही घेतली ऑफर आणि आम्हाला जवळजवळ 10 लाखामध्ये टॉप एंड एक्स्ट्रा मला मिळाली. i20 एक्स्ट्रा. येस. ओके. माझा एक्सपिरियन्स सांगतो. याच्याकडनं मी माहिती काढली. मग मी माझी गाडी होती ती दसऱ्याच्या दिवशी विकली. जुनी गाडी होती माझ्याकडे इको. आणि त्याच्यानंतर मी डील शोधत होतो. गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं जीएसटी मेला. प्रॉब्लेम होता की जीएसटी मेलामध्ये गव्हर्नमेंटचा डिस्काउंट होता, पण मॅन्युफॅक्चरर्स कोणीही डिस्काउंट देत नव्हते. इवन ड्युरिंग दिवाळी they were offering 0 discount, and after Diwali they were offering me just 10,000 discount. 10,000. मी घेतली 6.5 लाखाची गाडी, त्याच्यामध्ये 10,000 हे तुटपुंजी रक्कम आहे. व्हॉट आय डिड वॉज आय कॅल्क्युलेटेड की हे कसं चालतं, शोरूम कसं काम करतं. यूट्यूबवरती तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले असतील की एक तर 31 मार्च, दुसरं की 30 सप्टेंबर हाफ इयर एंडिंग, आणि हे एक 31 डिसेंबर. या 3 सर्वात इम्पॉर्टंट दिवस असतात. माझं 31 मार्च ऑलरेडी क्रॉस झालं होतं, कारण मी
ऑक्टोबरमध्ये गाडी विकली. पुढच्या वर्षी घ्यायची म्हणजे परत 8-10 हजार रुपये प्राइस ती गाडीची वाढणारच. दिस इज अ गेम प्लॅन विच आय प्लेड अराउंड. मी शोरूमला गेलो एंड ऑफ नोव्हेंबर, 25-26 नोव्हेंबरला मी गेलेलो शोरूम मध्ये. 3 शोरूम्स बघितलेत. मी त्यांना सांगितलं की मला डिसेंबरमध्ये बुक करायचे आणि जानेवारीमध्ये डिलिव्हरी घ्यायची. मला गाडी घेण्याची घाई नव्हती, कारण आम्ही बायकर्स आहोत. ह्याच्यात अशी एक ट्रिक केली की 26 नोव्हेंबरला जाऊन इन्क्वायरी रेज केली, तर त्यांनी मला 26 नोव्हेंबरचा डिस्काउंट रेट सांगितला, विच वॉज अबाउट 10,000 रुपीज, 10 की 15,000 रुपीज होता. डिसेंबर जसा सुरू झाला त्यावेळेला मी परत त्यांना कॉन्टॅक्ट केला, फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर, 2nd or 3rd ऑफ डिसेंबर, की बाबा तुमच्याकडे काय ऑफर वगैरे आहे का. इट इज इम्पॉर्टंट फॉर यू टू फॉलो अप, कारण जर इफ यू फॉलो अप दे विल टेक यू सिरियसली. तिकडे मी फॉलोअप केल्यानंतर जेव्हा मी 3 ह्याच्यामध्ये गेलेलो, एकाने तर मला काही रिस्पॉन्स दिला नाही, दुसऱ्याने मला काही ऑफर दिला नाही, तिसऱ्याने पण मला सांगितलं की सर तुम्ही जर बुक करत असाल तर मी तुम्हाला डिसेंबरच्या स्टार्टलाच तुम्हाला डिसेंबर एंडची ऑफर देतो. द ट्रिक विच आय एम्प्लॉईड वॉज की जेव्हा इन्क्वायरीसाठी पहिल्यांदा जातो, मी जाऊन सगळ्या गाड्या टेस्ट ड्राईव्ह करून बघितल्या होत्या, पण जेव्हा विकत घेण्याची वेळ येते, युअर बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला तिकडे जाताना हे दाखवायचं नाही की माझ्याकडे पैसा आहे. तुम्ही लग्नामध्ये जे मिरवायचं मिरवा, पण तिकडे जाताना तुम्ही भुक्कड, तो याच्यासारखा सर्किटचा डायलॉग आहे ना, मुन्नाभाई MBBS, गो देअर, डोंट शो एनी शाईन. समोरून त्या व्यक्तीला सांगितलं, त्या व्यक्तीने माझा सिरियसनेस बघितला. मी तिकडे लोकांना बघितलं की 3-4 जण घेऊन येतात, चला आम्हाला गाडी बुक करूया. जेव्हा तो व्यक्ती 6 लाखाची घेऊन जातो बजेट आणि गाडी त्याला 8 लाखाची पडते, तेव्हा तो चेहरा त्याच्या मित्रांच्या समोर उतरतो. सो व्हाय आर यू इन्सल्टिंग युअर सेल्फ? गो देअर इफ यू आर विथ युअर फ्रेंड्स ओनली वेन यू आर क्लोज द डील. हा याच्यामध्ये का सांगतो माहितीये की तो जसा आपण शोरूम मध्ये एंटर करतो त्या क्षणापासून सगळे तुमच्यावरती नजर ठेवून असतात. त्या दिवसाला त्याला 5 गाड्या विकायच्या. सो ही हॅज टू फिगर आउट की हा व्यक्ती खरंच गाडी घेणार आहे की आय एम वेस्टिंग माय टाइम ऑन दिस फेलो. त्या सिनारिओ मध्ये तो तुमचे एक हावभाव बघतो, तुमच्याबरोबर कोण आला आहे, हाऊ आर यू ड्रेस्ड. इफ यू आर ड्रेस्ड वेल, हातामध्ये काय म्हणतात सोन्याची चेन किंवा चांदीची चेन असेल, तो काय करणार माहितीये, शेट तुम्ही सांगा तुम्हाला कुठली पाहिजे. शेट सांगितलं की तो समोरचा व्यक्ती एकदम खुश. आणि ज्या ठिकाणी त्याला डिस्काउंट मिळणार असतं त्या ठिकाणी तो विदाउट डिस्काउंट, सर तुम्हाला तुमच्यासाठी खास कलर मी तुमच्यासाठी शोधून ठेवलेला आहे. व्हॉट गोज अबाउट इज यू आर नॉट गेटिंग द डिस्काउंट, यू आर ट्राइंग टू. आणि ऍट द अदर एंड असे पण येतात की पैसा माझा आहे ना, मास दाखवतात तिकडे. अरे तो 5 दिवसाला त्याला 5 गाड्या विकायच्या आहेत, त्या तुम्ही जर मास दाखवायला बसला, ही विल नॉट एंटरटेन यू. केलं सर तुम्हाला ठीक आहे, चला तुम्हाला 30,000 रुपये डिस्काउंट देतो. जेव्हा मी सायनिंग पैसे देत होतो ना, तिकडे जाऊन चेक्स ऑनलाईन ट्रान्सफर रिसिप्ट कलेक्ट करत होतो, मला 70,000 डिस्काउंट गेला आणि तो निगोशिएट करतोय 20,000च्या डिस्काउंटवरती, समोर बाजूच्या टेबलावरती. सो सांगण्याचा उद्देश असा की तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल, लेट्स टेक 31st ऑफ मार्च, आता 31st ऑफ मार्च पुढचा येणार, गो देअर इन 25 or 26 Feb, raise an inquiry, show you are interested, genuinely interested, and wait for 10th of March for the 31st of March deal. This is very important. तू कधी बुक केली होती गाडी? पेमेंट कधी केलं होतं? पेमेंट आम्ही 27 डिसेंबरला वेळ केलं होतं. अच्छा, म्हणजे फायनल पेमेंट केलेलं, पण हो, इनिशियल पेमेंट कधी केलं होतं? आम्ही तेव्हाच केलं होतं, कारण ते एंडिंगला आम्हालाच होतं ना. ओके, आम्ही 27 तारखेला पेमेंट सगळं फुल पेमेंट करून झालं आमचं. ओके. बुकिंग अमाऊंट मिनिमम होती काहीतरी. हा. गाडी इन स्टॉक असते, कारण आता i20 इज नॉट दॅट एकदम व्हेरी फास्ट सेलिंग गॉड.
गाड्यांवरती परत डिस्काउंट डिपेंडेंट असतात. काही गाड्या ज्या एकदम फास्ट सेलिंग असतात त्याच्यावर डिस्काउंट कमी असते आणि कमी असतात त्यांच्यावर डिस्काउंट जास्त असते. पण डिस्काउंट बघून तुम्ही गाडी बघू नका. तुम्हाला जी आवडती गाडी त्याच्यावरती डिस्काउंट काय आहे ते बघा तुम्ही. डोंट गो फॉर कार बरोबर. विथ द बेस्ट डिस्काउंट. कारण गाड्याबरोबर आपल्याला शेवटी 10 वर्ष काढायचे आहेत. म्हणजे आपल्या आवडती गाडी आपण रोज पाहणार. ती गाडी बघून आपल्याला एकदम आनंद वाटला पाहिजे अशी गाडी तुम्ही घ्या. डिस्काउंट बघून गाडी घेऊ नका. हा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ना. किंवा डिस्काउंट 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 असं नाही. आपल्याला आपण गाडी चालवणार, आपण गाडी ठेवणार. आपल्या गाडी बघितल्यावर आनंद झाला पाहिजे त्या हिशोबाने करा. सो आपण नेहमी शॉर्टलिस्ट करा 2-3 गाड्या त्या त्या रेंजमध्ये आणि आपण असं बजेट ठेवा की आपल्याला 10 लाखाच्या आतमध्ये गाडी पाहिजे. किती असलं त्याच्यावरती जाऊ नका तुम्ही. त्याच्यामध्ये राहा तुम्ही. नाही, कारण कसं Upgrade मत आहे करा, माहितीये की गाडी घेतली ना, जितकी एक्सपेन्सिव्ह गाडी तेवढं त्याचा मेंटेनन्सचा पण हो ते तर एक्सपेन्सेस आहे. वाढतातच. पण बजेटचं ठेवून ना की हो. त्याच्यामध्ये आपण 10 लाख पकडल्यामध्ये 11 लाख करू नका तुम्ही. हम्म. त्याच्यावर मोठे की किंवा कमी ठराविक ठेवा. आणि परत सेकंड हँड आपण गाडी डिस्काउंटच्या वेळेला आपण आपली जुनी गाडी सेल करायची असते. आपण 1 वर्ष ठेवली जास्त मग ती रिसेल व्हॅल्यू परत थोडी कमी होते. तो जरा परत कॅल्क्युलेशन करायला लागतो. हम्म. कारण आमची गाडी प्रिव्हियस मध्ये विकली गाडी आणि मग नवीन गाडी मग आम्ही 1 वर्ष म्हणजे ते नवीन 25 चं 26 झालं असतात मग त्या गाडीच्या व्हॅल्यू सुद्धा कमी झाली असते. तो एक कॅल्क्युलेशन परत करायला लागतो. म्हणजे गाडी 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 25 मध्ये आताचा सिनारिओ पकड्या, गाडी 26 मध्ये विका आणि 27 मध्ये विकत घ्या. नाही आपली प्रिव्हियस गाडी म्हणजे आपल्याला विकायची असते ना. आपली ओरिजिनल गाडी असते ती आपल्याला विकायची हा. आहे. तर आपण समज आता मला आता माझ्या ह्याच्यामध्ये की 25 ला मी गाडी घेतली डिसेंबरला. हो. मी 26 ला नवीन गाडी घेतली असते मग जुनी गाडी मला 26 ला विकली असती हम्म. तर मग जुन्या गाडीचं अजून डिप्रिशिएट करलं बरोबर. असतं. मग त्याच्या अजून कमी बरोबर. झाले असते पैसे मिळाले असते. मग त्याच्या आपल्याला ते तेवढं कॅल्क्युलेशन बघायला पाहिजे. आणि आणि जीएसटीने परत गाड्यांच्या काही किमती कमी झाल्या. मग सेकंड हँडच्या परत गाड्यांच्या किमती कमी झाल्या. जीएसटीची मजा अशी झाली की लोक सर्व्हिस डीलरनी डिस्काउंट देणं कमी केलं. हम्म. कारण गव्हर्नमेंटने जीएसटी कमी केलं त्या लोकांनी त्यामुळे डीलर्सची डिस्काउंटिंग कमी झालेली आहे त्या ह्याच्यात. परत घेताना परत ते डीलर ऍक्सेसरीज वगैरे बसवतात. ते तुम्हाला पाहिजे त्या ऍक्सेसरीज घ्या. सगळे ते देतात म्हणून नाही. त्याच्यामुळे निगोशिएट करा. कारण ऍक्सेसरीज मध्ये नाही म्हणतात 10, 15, 20 हजार रुपये जातातच नाही ते त्याच्यामध्ये. तो इसेन्शियल ऍक्सेसरीज तुम्हाला नेहमी लावणार असतात त्या लावून घ्या. आणि ज्या नाहीत तर ते मी सांगा आम्हाला नको आहेत त्या. ते जेव्हा आपण घेताना तेवढं असं घेऊ शकतो माहिती. मी ना माझा सिनारिओ सांगतो काय झालेला की तिकडे एक नवीन जॉईन झालेली रिक्रूट होती मुलगी. तिला तिचे टार्गेट्स कम्प्लीट करायचे होते. सो तिचे सिनियर्स होते ना, दे वर हेल्पिंग हर आउट. विच आय रिअलाइज्ड जेव्हा मला फोन आला की सर आम्ही तुम्हाला डील देतोय त्यावेळेला मला पहिल्यांदा आय डिडंट बिलीव्ह इट. ताबडतोब गाडी काढली, तिकडे शोरूमला गेलो, त्याच दिवशी शोरूमला गेलो आणि त्यांना सांगितलं की काय आहे तुम्ही जरा पेपरावरती मला द्या. त्यांनी सांगितलं सर मी पेपरावरती देऊ शकत नाही पण तुम्हाला हा असा मी तुम्हाला डील देतोय. फॉर द प्राइस ऑफ एन LXi आय गॉट अ VXi. तर तेव्हा मला रिअलाइज झालं की ती जी मुलगी आहे त्या मुलीसाठी ह्यांनी हे केलं की बाबा मुलगीचं पहिली दुसरी कितवी ऑर्डर असेल की बाबा तिला समजावं की ऑर्डर कशी कस्टमरची घ्यायची वगैरे. सो आय प्लेड इट व्हेरी सेफ इन द सेन्स त्या मुलीला मी मुद्दामून तिला प्रॉब्लेम मध्ये टाकला नाही. तिला सांगितलं अगं बघ ना तर मला ते स्पेसिफिक पार्ट्स पाहिजेत ते जरा इकडे स्टोर्स मध्ये विचार. कारण आय जेन्युइनली नीडेड सम स्पेस डायरेक्टली फ्रॉम द सर्व्हिस सेंटर इटसेल्फ. सो शी वॉज हॅपी की तिने ती मदत केली वगैरे. जेन्युइन मुलगी आहे ती. सो वेन आय रिअलाइज दॅट आय डिसाइडेड आय शुड नॉट पुश फॉर द डील. जसे लोक करतात ना की नाही सर मला तुम्ही ऍक्सेसरीज काढून टाका मला डिस्काउंट द्या. आय डिडंट से एनिथिंग. सर तुम्ही जे देता थँक्यू व्हेरी मच. कारण मला कळलं की मला त्या मुलीला दुखवायचं नव्हतं. मला तिचा फर्स्ट डील जो असा कदाचित तिचा फर्स्ट डील असेल की मला आय वॉन्टेड हर टू बी सॅटिस्फाईड की बाबा आपण आय हॅव मेड अ प्रॉपर सेल. हिअर व्हॉट आय डिड वॉज आय सेड सर तुम्ही सांगा तुम्ही काय मला डील देता. मुलगी समोर बाजूला बसली होती. दे ऑफर्ड मी
additional extended warranty, they offered me discount, they offered me accessories. I decided I will go with those accessories because whatever is there, ki baba, she is also happy I've made this particular sale. So when you go there to a showroom, if you find एक समजा नवीन एम्प्लॉई आहे, डोंट पुश दॅट एम्प्लॉय. ट्राय टू बी एकदम काम शांतपणे, ट्राय टू गेट द बेस्ट डील पॉसिबल अँड यू विल डेफिनेटली गेट द बेस्ट डील द वे आय गॉट इट. आणि एक दोन किंवा 2-3 अशा शोरूम्सना सेम कारचं कोटेशन घ्या तुम्ही. आणि त्यांना सांगायचं की मी सांगायचं नाही कुठल्या शोरूम मधून घेतलंय, पण मी 3 वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरनं कोटेशन घेतलेलं आहे, विच इज ऍट द व्हेरी फर्स्ट व्हिजिट. तुम्ही गेला नसला तरी त्यांना सांगा की बाबा मी 3 शोरूम. मला हे इतकं मिळालंय, तुम्ही काय देणार, तुम्ही हे मॅच करा, असं होते. हो, यू कॅन आस्क देम टू. पुण्यामध्ये फक्त 2च शोरूम आहे त्यामुळे काही नाही, पण Hyundai मारुतीच्या मल्टिपल शोरूम असल्यामुळे इंटरनल कॉम्पिटिशन, त्यामुळे तुम्हाला त्यांना असते, त्यांची बेस्ट प्राइस असते आणि वरती मग डीलर मार्जिन असते, त्यामुळे ते पुढे पाठी करतात त्यांना. आणि स्टॉक मध्ये किती गाड्या आहेत त्यांना कधी शेवटी क्लिअर करायच्या असतात गाड्या, आणि इयर एंडिंगला ते असतं की त्या पूर्वीचा स्टॉक त्यांना पूर्ण क्लिअर करायचा असतो. सो ते भरपूर डिस्काउंट देतात किंवा जानेवारीमध्ये देतात. जानेवारीमध्ये अजून कमी होतात, मार्चच्या अगोदर काढायच्या असतात गाड्या. माझं डिसेंबर मॅन्युफॅक्चरिंग आहे गाडीचं. मारुतीची गोष्ट वेगळी आहे, पण इतर गाड्यांची सुद्धा. पण अशाच गाड्या घेऊ नका की त्या अगदीच कमी सेलिंग असतात, त्या मग काय नसतं त्याला. याच्यामध्ये ना आणखीन एक ट्रिक सांगतो की जेव्हा तुम्ही गाडी बुक करताना तुम्हाला 11,000, मारुतीसाठी मला फक्त माहिती आहे 11,000 बुकिंग अमाऊंट आहे. तुम्ही फक्त 11,000 भरू नका, तुम्ही 11,000 भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही शुअर आहे ना त्याच्याकडनं विकत घेणार आहे 50,000 भरा. रिझन सांगतो की जेव्हा तुम्ही ती अमाऊंट वरती एक्स्ट्रा अमाऊंट भरतात, ते तुमची गाडी दुसऱ्या कोणाला विकू शकत नाही. आणि हे टाटाच्या मध्ये मी बघितलेलं आहे की फक्त बुकिंग अमाऊंट भरली, आणखी जेव्हा डिलिव्हरी घ्यायला गेलो, ज्या दिवशी डिलिव्हरी घ्यायची त्या दिवशी मी पूर्ण अमाऊंट पेमेंट करतो, त्यावेळेला ती गाडी कोणाला दुसऱ्याला विकलेली युट्यूबवरती तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ बघायला मिळतात. आणि PDI करायचं, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन करून घ्या गाडीच्या मध्ये. कोणाला म्हणजे कार्स 24 स्पिनी हे सगळे बाकीचे इतर असतात, ते छोट्या अमाऊंट मध्ये तुमची गाडीचं पूर्ण इन्स्पेक्शन करून येतात. गाडी 1,500-2,000 रुपीज घेतात. हो, त्याच्यावर कमीच असतात की, पण त्याच्यामध्ये पूर्ण डिलिव्हरीच्या अगोदर गाडीचं पूर्ण इंजिन, एक्सटिरियर, इंटिरियर चेकअप करून येतात की डीलरच्या लॉटमध्ये कधीकडे स्क्रॅच पडला, काय वापरली आहे, रिपेंट केलंय, ऍक्सिडेंट वाली असेल. या गाड्या बऱ्याच वेळा काही वेळा लॉट्समध्ये 1-2 महिने पडून असतात, त्यामुळे त्या व्यवस्थित चेकअप करतात. टायरच्या मॅन्युफॅक्चरिंग काय आहे सगळं करा, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही थोडं पैसे घालवा. आणि पीडीआय मी फ्रँकली तुला सांगतो की जर गाडी मॅन्युफॅक्चरिंग 2 महिने किंवा 3 महिने जास्तीत जास्त असेल ना, तर फ्रँकली पीडीआय केला नाही तरी चालतो, पण 3 महिन्याच्या पेक्षा जास्ती असेल तर डेफिनेटली पीडीआय. पण इतर स्टॉक मध्ये कुठे ट्रक मधून ट्रान्सपोर्टेशन आणि इकडे तिकडे याच्यामध्ये असते, काही वेळेला डीलर आपले कुठे स्क्रॅच मायनर केलेले चिकटून टाकतात गाडी लोकांकडे, पण माहिती नाही पडत. मग एकदम घेतल्या, मग डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या गाडी रजिस्टर झाल्यानंतर मग करू नाही शकत त्याच्याबद्दल. नाही, याच्यासाठी ना हाच एक मेन प्रॉब्लेम आहे. मी जे मगाशी सांगितलं ना, यू एस्टॅब्लिश अ गुड रॅपो विथ द सेल्स रॅप. तो सेल्स रॅप इन्शुअर करेल की तुम्हाला येणारी गाडी कशी आहे ती. दिस इज व्हॉट आय नदर ऑब्झर्वेशन आहे. कारण तुम्ही जर त्याच्याशी पंगेच घेत राहिला, तो पण विचार करणार की बाबा पंगेच घेणार आहे ना माझ्याबरोबर, चला त्याला चिटकूया गाडी. सो यू हॅव टू बी अ बिट केअरफुल अबाउट इट. Buyer and seller should both be happy with the deal. येस, दोघेही हॅपी असेल, मग एकदम हॅपी कस्टमर असतो, हॅपी डीलर असतो. मग त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो त्यांच्याकडे, आपल्यानंतर कधी रिच आउट करायला लागतं कधी. आणि एक मला खूप जण एकाने, मी गाडी घेण्याच्या आधी जेव्हा पण मी प्रवास करायचो तेव्हा ओलाने मुद्दामून वॅगनारच बुक करत होतो. मग कित्येकदा नवीन गाडी असायची, मग त्या ड्रायव्हरशी बोलायचं की बाबा काय आहे, तुला काय एक्सपिरियन्स आला. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही एक सेल्स रेप पकडला ना, तो कंटिन्युअस तो सेल्स रेप ठेवा. तो कुठल्याही ब्रँड, समजा तो मारुती सोडून हुंडाई मध्ये गेला, आता पुढच्या वेळेला तुम्ही गाडी घेणार त्यावेळेला त्याला फोन लावा की अरे बाबा तू आता कुठल्या कंपनीमध्ये आहेस.
the kind of support that fellow will give you for delivery of the car, for service of the car would be ultimate. कारण तो आतमध्ये बसलेला आहे आणि त्याला जेव्हा कळतंय की बाबा मी हा माझा 5 वर्ष 3 वर्ष जुना कस्टमर आहे आणि आता मी शिफ्ट केलेला आहे आणि तो मी ज्या कंपनीमध्ये त्याची गाडी घेतोय, ही विल गो टू ऑल लेन्स टू सी टू इट दॅट यू आर गेटिंग द बेस्ट सर्व्हिस पॉसिबल. कारण गाडी घेणं एक फर्स्ट पार्ट, सर्व्हिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. एक आणखीन याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मला गेल्या गाडीची डिलिव्हरी घेऊन 20 दिवस झाले. मला 2दा फोन आलेले आहेत कि सर आपका RSA कार्ड तैयार है, आपको कभी भेजू. हाँ हेलो. हाँ बोला. हेलो कौन बोलता है? सर गुड मॉर्निंग. खुशी बात कर रही हूँ मारुति से. वैगनआर गाड़ी परचेज करी है ना अपने पास. हाँ बोलिए. आपकी गाड़ी का रोड साइड असिस्टेंट कार्ड बन कराया था कंपनी ने, क्योंकि हमें डिलीवर करना है आपके एड्रेस पे सर. तो ये क्या एड्रेस डिलीवर करना है? कंफर्मेशन के लिए कॉल. रोड साइड असिस्टेंट का कार्ड होता है ना नहीं नहीं, मुझे नहीं चाहिए रोड साइड रेस्टोरेंट का कार्ड. हेलो. हेलो हाँ बोला. जी गुड आफ्टरनून सर. ये धर्मनाथ वसंत जी बात कर हाँ रहे हैं हाँ सर. मैं 24/7 ब्रेक डाउन सर्विस से बात कर रही हूँ. हाँ. RSA डिपार्टमेंट दिल्ली से. आपने जो गाड़ी परचेज की है ना सर, वैगनआर VXI, हाँ. आपकी वैगनआर गाड़ी का RSA रोड साइड असिस्टेंट कार्ड आया हुआ है सर कंपनी में. 3 कौन से सा 4 कंपनी दिन में है? आपके रजिस्टर एड्रेस का कौन सा कार्ड कंपनी आएगा है? बाई कुरियर. कौन से कंपनी ने निकाला है? मुझे तो मारुति शोरूम से ऐसा कुछ इंटीमेशन नहीं आया है कोई RSA का कुछ निकाला हुआ. हेलो. 2दा फोन आलेला आहे. म्हणजे जो डेटा तुमचा गाडीचा रजिस्ट्रेशनचा आहे तो पहिल्या हफ्त्यातच लीक झाला. नेम, ॲड्रेस, टेलिफोन नंबर, व्हेकल टाईप सगळं. सो बी अ बिट केअरफुल. कारण हे जे आहे हे कुठले दिल्लीचे बसलेली मुली असतात त्या फोन लावतात. कारण पुरुष फोन लावला तर शिव्या घालणार लोक. तर ही लोक दे आर ट्राईंग टू सेल यू 2500, 3500, 5500 त्यांच्या मनात येईल ते स्कीम असते. बट दोज RSA कार्ड्स आर रिअली व्हॅलिड ऑर नॉट, आय डोंट नो. ह्याच्यासाठी हा खराच व्हिडिओ बनवायला त्याच्यासाठी स्टार्ट केला की बाबा लेट पीपल नो दॅट you are going to be swindled with your hard-earned money and you are getting 0% in returns. आता एक कारण इन्फॉर्मेशन सगळ्या लोकांची गाडी घेतल्यानंतर इमिजिएटली माहिती पडते लोकांना. तुम्हाला माहिती आहे I-20 आले, मी लगेच car24 आला, आता वर्ष होईल तुम्हाला गाडी विकायची आहे. त्यांना सगळं पूर्ण पहिले इन्फॉर्मेशन असते गाडी घेतल्यानंतर इमिजिएट. आता तुम्ही एक्सेसरीजचं बोलणार होता ना? हा, एक्सेसरीजचं की एक जनरल ट्रेंड अशी आहे की लोक शोरूम मधून गाडी घेतली की घरी आणत नाही, ती डायरेक्ट एक्सेसरी सेंटरला सर 25,000 शेट तुम्हाला 25,000चा पॅकेज देतो, शेट तुम्हाला 50,000चा पॅकेज देतो, त्याच्यात तुम्हाला म्युझिक सिस्टम, स्पीकर्स, कार डॅम्पनिंग. अरे वॅगनआर मध्ये कार डॅम्पनिंगची मी जेव्हा गाडी चालवली तेव्हा गरजच वाटली नाही कार डॅम्पनिंगची. ती इंजिनचाच आवाज ऐकू येत नाही कित्येकदा, फक्त जेव्हा रेस केली तेव्हा येतो. तर सांगण्याचा उद्देश आहे, जे मला माझ्या जुन्याच रेपो जो होता आधीच्या गाडीचा त्यांनी मला सांगितलं होतं की गाडी घेतल्यानंतर ती 1 महिना चालवा, आहे तशी चालवा. जर तुम्ही शोरूम कडनं ऍक्सेसरीज काही बसवून घेणार असाल त्या बसवा आणि चालवा. त्याच्यात तुम्ही म्युझिक सिस्टम घालू नका, त्याच्यात तुम्ही इलेक्ट्रिकल चेंजेस करू नका. कारण जर प्रॉब्लेम झाला पुढे 1 महिन्यानंतर तुमची गाडी सर्व्हिस सेंटरला जाणार आहे इन्स्पेक्शनसाठी आणि काही प्रॉब्लेम डिटेक्ट झाला, सर आपने ये बाहर से बिठाया दिया है, हम लोग इसको हाथ नहीं लगा सकते. दिस इज आय हॅव सीन विथ मेनी पीपल. मग एक्सटेंडेड वॉरंटीचा काय अर्थ राहिला तुम्हाला? जर पहिल्याच गाडी काढल्या तुमची एक्सटेंडेड. आणि खरंच मी सांगतो, गाडी शोरूम मधून आली ना की एन्जॉय करा ना, नवीन आहे तशी, मॅन्युफॅक्चरर देतोय तशी. अख्खी मी अशी फोडलेली अख्खी गाडी बघितलेली आहे. म्हणजे वरचा रूफ लायनर काढले, सीट्स काढले, बाहेरचा पुढचा बंपर काढला, पाठचा बंपर काढला, काय ठेवला गाडीमध्ये. मुख्य म्हणजे बेस व्हेरिएशन घेऊन तुम्ही हाय ती गाडी करू नका तुम्ही. येस,
बेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल वगैरे करून प्रॉब्लेम येतात पुढे, त्यामुळे बेस व्हेरियंट जर तुम्हाला हाय एंड घ्यायचे असेल तर मग मिड रेंज व्हेरियंट घ्या, त्याच्यामध्ये बहुतेक सगळं असते. फार तर फार तुम्हाला अलॉय बसावं लागतात, पण बेस तर तुम्ही हाय एंड करायच्या भानगडीत पडू नका. त्यासाठी तुम्ही एलईडी लाईट साठी सगळं आफ्टर मार्केट करावं लागतं, त्यामुळे गॅरंटी वॉरंटी वॉइड होते, ते अवॉइड करायला पाहिजे. आणि एक ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर बेस व्हेरियंट घेतला, समजा VXI घेतला, तर VXI मध्ये पाठीमागे चावीचा होल दिसतो. तुम्ही त्याला ZXI बनवा की ZXI प्लस बनवा, तुम्ही तो चावीचा होल काढू शकत नाही. तुम्हाला पाठची अख्खीच्या अख्खी डिकीचा जो पार्ट आहे तो बदलायला लागणार जर तुम्हाला ते बनवायचं असेल. तर मी काय ऑब्झर्व केलं तुला सांगतो. LXI पण चालवली मी VXI पण चालवली, पण जी VXI मध्ये जे फीचर्स आहे ते तुम्ही आफ्टर मार्केट अपग्रेड नाही पॉसिबल. ही 14 इंच व्हील्स आहे, VXI मध्ये 14 इंच व्हील्स आहेत, LXI मध्ये 13 आहे, पण जो सरफेस एरिया जो आहे टायरचा जमिनीला टच होतो तो VXI मध्ये जास्ती आहे. VXI मध्ये सगळ्या गोष्टी फ्रंट अँड रिअर, हे काय म्हणतात त्याला, पॉवर विंडोज इंटिग्रेटेड आहे, खूप गोष्टी इंटिग्रेटेड आहे. तर यूज दोज, बिकॉज VXI जर घेतली तर त्याला खरंच अपग्रेडची गरज नाही. आणि गंमत म्हणजे परत इयर एंड डिस्काउंट मध्ये तुम्हाला लोअर वेंटच्या बदली तुम्हाला हायर मला LXIच्या प्राइसला VXI भेटली, आय एम हॅपी विथ इट. ते गंमत आहे ना. आणि तीच खरी गंमत आहे, कारण तुझ्यामध्ये 1,00,000 रुपये वाजले, माझ्यामध्ये 70,000 रुपये वाजले, आय एम हॅपी. आणि ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये आणखीन एक सांगतो की जेव्हा म्युझिक सिस्टम जे लोक अपग्रेड करतात किंवा LED लाईट्स बदलतात, डोंट गो बाय द रेकमेंडेशन्स ऑफ द ॲक्सेसरी शॉप. फाइंड अ गुड इलेक्ट्रिशियन, गुड ऑटो इलेक्ट्रिशियन ऍक्च्युली. त्याला विचारा की बाबा हे माझी गाडीचा अल्टरनेटर आणि बॅटरी लोड घेऊ शकेल का. कित्येकदा हाय वॉटेज बल्ब बसवतात विदाउट कटआउट्स, मग ते वायरिंगचा प्रॉब्लेम होतो. शोरूम सांगते सर आपने ये बाहर से बिठाया, हम लोग इसको हाथ नहीं लगा सकते. सो फाइंड अ गुड इलेक्ट्रिशियन अँड वर्क इट आउट. पण कंपनी फिटेड असते ते बहुतेकपणे एवढं काय, कोण एन्थुझियास्ट असेल त्यांच्या वेळेत डिफरन्स वाटत असेल म्युझिकले, किंवा पण नॉर्मल लोकांना मला वाटत नाही की एवढं काय डिफरन्स पडतो. ऑडिओ फेल असेल, त्यांना काय म्युझिकचं असेल तर मग ठीक आहे, अदरवाईज नॉर्मल गाडीमध्ये असेल तर इट्स सफिशियंट आय थिंक. अरे ते 3,500 पण भंगार स्पीकर्स आहेत. जेव्हा मी ऍक्च्युअल म्युझिक ऐकतो तर मला रिअलाइज होतं गाडीमध्ये लावलं ढान 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 नुसतं व्हायब्रेट होतं. अदर दॅन दॅट नथिंग. इव्हन जो मारुतीचा आहे ना, एवढूसा छोटूसा मॅग्नेट आहे, बट इट इज डिलिव्हरिंग व्हॉट इट इज मेंट. आणि कंपनी फिटेड, कंपनी जरा रिसर्च करून शेवटी करते ना. लाईट्स आणि काय थ्रो आहे किंवा म्युझिकचं ते कारला बघून अॅकोस्टिक्स करून ते फिट करते, उगाच असं बनवून केलेलं नसते. लाईक आता सनरूफ, लोक सनरूफ नंतर लावून कट करून मग इंटिग्रिटी चॅसिस कॉम्प्रोमाइज होते. त्यामुळे फिजिकल काय चेंज करू नका, आहे त्याच्यामध्ये करा. कॉस्मेटिक चेंजेस तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये, असतात ते काही प्रॉब्लेम नसतो. 3D मॅट्स वगैरे ते आता आजकालच्या जमान्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट गोष्ट झालेली आहे. सनवायझर्स इतर, पण मेजर असे इलेक्ट्रिकल कटिंग करून काही करू नका. आणि इव्हन वायरिंग पहिला 1 महिना तर इलेक्ट्रिकलला हातच लावू नका. इलेक्ट्रिकल हातच लावू नका तुम्ही. कटिंग मिटिंग काही करू नका. फार तर काय डॅशकॅम लावा तुम्ही. डॅशकॅमचा हार्डवायर नको, नॉर्मल आपला ह्याच्यामध्ये USB वाला तो करून टाका. सलील एक सांग ना की व्हील रिम्स अवेलेबल असतात 13 इंच, 14 इंच, 15, 16, 18, 21. आता LXI, टेक एन एक्झाम्पल, वॅगनार LXI ला येतो 13 इंच, VXI ला येतो, VXI ने अपवर्ड्स येतो 14 इंच. गाडीमध्ये 15 इंच पण बसतो. तर काय काय जण डायरेक्ट 15 जातात, 15 गेल्यानंतर त्यांना मायलेज कमी मिळतं, रोलिंग रेजिस्टन्स मध्ये प्रॉब्लेम येतो. तर इज इट गुड टू, इफ यू हॅव अ चॉईस,
टू गो फ्रॉम अ 13 इंच टू 14 इंच ऍक्च्युली मला असं वाटतं की जेव्हा मॅन्युफॅक्चरर रेकमेंड करतो लोक मॅन्युफॅक्चरर्स पैसे वाचवण्यामध्ये ते छोटे इंच रिम लावतात. ओके कारण लोअर व्हेरियंटला बघा तुम्ही 13 इंच लावतात, हम्म. पण नॉर्मल आणि ह्याच्यामध्ये किती 14-15 इंच असतात. हो किंवा टॉप एंड मध्ये किती नॉर्मल 15, मग टॉप एंड मध्ये 18 असते. पण टॉप एंडची इंजिन पण मोठी असते नाही नाही कित्येक नॉर्मल सेम आता Hyundai i20 ला हा 17 इंच एक्स्ट्रा ऑप्शनल आहे, नॉर्मलला 16 इंच आहे. ओके किंवा बाकी बॅलिनोला वगैरे बघा 14 आणि मग 16-17 जातात ना, 16 पर्यंत जातात हा मोठ्या गाड्यांना. ते गव्हर्नमेंट काय ते मॅन्युफॅक्चरर्स आर ट्राईंग टू सेव्ह मनी इन दॅट वे. ओके आता ते स्पेअर व्हील्स काढून टाकतात, ते हो. पैसे वाचवतात त्याच्यामध्ये ना. आता होंडाच्या कारमध्ये तर ते छोट्या रिम्स वापरतात ते. ओके इट इज मोस्ट कॉस्ट कटिंग दॅट वे. तुझी ब्रिओ होती ब्रिओ मध्ये किती इंच होते? मध्ये 14 इंच होते. 14 इंच 14 इंच असतात. ऍक्च्युअली इट शुड बी 16 इंचेस. अच्छा 16 इंचेस जनरली आता सध्या सगळ्या प्रत्येक मेनलाईन गाड्यांना 16 इंच आणि 18 इंचेस आहेत. ऑफ रोडला मग मोठ्या मोठ्या हे जातात किंवा स्पोर्ट्स कारना मग 18 इंचेस 21 आर व्हेरी बिग. ओके दॅट व्हेरी बिग आणि ते शो साठी जास्त असतात. पण जनरली 16 आणि 70 ते व्हील आर्चेस बरोबर ऍक्च्युअली एस्थेटिकली पाहिलं कारला तुम्ही हा तर ओके पूर्ण ओके ते ओके भरलं जाते तिकडे. हा. तुम्ही छोटे चाका टाकल्यानंतर मग बॉडी शेल आणि त्याच्यामध्ये gap जास्त टायर मध्ये येतो. तुम्हाला असं एकदम भली मोठी गॅप दिसते हो. ती. आणि जर जास्ती व्हील घातला तर ते चिटकायला लागतं ते हा नाही हा जास्त ते आहे ते मग तुम्हाला आणखी ऍक्च्युली बघितलं तर 16 इंच 18 इंच प्रॉपर ओके कार दिसाल तुम्ही ते दिसण्यामध्ये तुम्ही बघितलं. मी आता 3D मॉडेल्स वगैरे बनवतो कारचे, मग गाडी दिसायला कशी व्हील आर्चेस भरलेले दिसले पाहिजेत. ओके त्यामुळे मग 16 इंचेस बरोबर बसतात, म्हणजे आतमध्ये गाडीमध्ये माणसं जरा लोड वगैरे बनल्यावर हा गाडी बरोबर गाडी सेट बरोबर होते. हा ह्या गाड्यांचे याचे हा 3D मॉडेल्स बनवतो त्या किंवा- इंटरनॅशनली जे न्यू ह्याचे जे असतात ऍडव्हर्टिजमेंट असतात गाड्यांचे ऍडव्हर्टिजमेंट किंवा मोटर ऑइलच्या ऍडव्हर्टिजमेंट गेम्स मध्ये आणि games. कारच्या मॉडेल पण होतो. एक्झाम्पल म्हणजे Volkswagen Virtus. ओके Virtus का ते 16 का 16-17 म्हणजे इंच तुम्ही जर कारचे गेम खेळला असाल तर कदाचित हो. तुम्ही ह्यांच्या मॉडेलवरती तुम्ही खेळला असणार. Virtus. Okay. त्याचं त्याने सस्पेन्शन इतकं वरती केलेलं आहे, ती Okay. SUV टाईप काहीतरी केलेलं आहे, म्हणजे कारचे टायर जिकडे आहे त्याच्यामध्ये इतकी गॅप दिसताना इतकी ऑड दिसते गाडी लुकवाईज आहे. आणि तू म्हटल्याप्रमाणे 13 इंचेस लाईक व्हेरी मिनिमम ना. मध्ये ते टाटा नॅनो तिथे बारीक छोटे होते 12 इंच. रोलिंग ऑफकोर्स टायरच्या वेटच्या प्रमाणे असते. लोक अपग्रेड करतात नंतर टायर, म्हणजे गाडी नवीन घेतल्यानंतर कार टायर ब्रँड चेंज करतात. मी स्वतः चेंज केलं. ओके कंपनी ते त्यांना काय डिस्काउंट काय ह्याच्यामध्ये बल्कने घेतात कार, त्यामुळे ते चिपेस्ट अवेलेबल टायर बसवतात ते. देन यू कॅन ऑप्शन ऑफ अपग्रेडिंग टू ए बेटर मॅन्युफॅक्चरर. हे ब्रिजस्टोन, योकोहामा किंवा कॉन्टिनेंटल ब्रँडचे तुम्ही करू शकतात. आणि पण एक माझं असं म्हणणं आहे की डोंट गो फॉर द लुक्स ऑफ द टायर, गो फॉर जेव्हा इमर्जन्सी ब्रेकिंग असते त्यावेळेला ते खरे टायर काम करतात का नाही, पण ते इम्पॉर्टंट आहे. कंपनीचे असतात ते बल्कने घेतल्यामुळे ते चिपेस्ट टायर ब्रँडचे घेतात ते. कंपाऊंड पण कंपाऊंड ते म्हणजे त्यांना बल्कमध्ये असतात ते सर्वात चीप असतात ते चिकटून टाकतात ना त्याने. हम्म. म्हणून म्हणून ते तुम्हाला चेंज करायचं असेल तर काय टायरवाले ते नवीन टायर रिप्लेस करून तुम्हाला नवीन टायर येतात मायनस द ओल्ड टायर कॉस्ट, प्रोव्हायडेड यू आर नॉट रन मोर देन 100 किलोमीटर इन दॅट थिंग. ओके म्हणजे ब्रँड न्यू शोरूम मधून आणा, एक दिवस करून लगेच तुम्ही बदलून घ्या तुम्ही, ओके तुम्हाला चांगली डील मिळते त्याच्यामध्ये. तर मी तर स्वतःहून तसं केलेलं आहे. कारण ओरिजिनल Hyundaiचे टायर्स, आता मला ब्रँड माहिती नाही, पण ते मला काम चालू होतं ते. गाडी बरोबर सिएट अमेज भेटलेले, सो आय थॉट इट्स अ गुड डील, अ गुड टायर, सो आय डिडंट प्लॅन टू अपग्रेड. जर तुमच्याकडे इको असेल तर तुम्ही गाडीमध्ये LT टायर असेल तो तुम्ही LT टायर करून जर रेग्युलर रेडियल टायर घातला तर गाडीची रनिंग एकदम स्मूथ होते. ते मी ऑब्झर्व केलेलं. मी पहिल्यांदा ते एक टायर बदलून टाकला तो.
कारण मग Immediate. चांगल्या ब्रँडच्या ब्रिजस्टोन, योकोहामा किंवा कॉन्टिनेंटल वगैरे काय असतात त्यांच्यामध्ये टायर नॉईज कमी असतो, काही ना वेट ग्रिप चांगली असते, या काही ऍडव्हान्टेज आहे. पण तुम्हाला पैसे जास्त द्यायला लागतात. पण मेन नवीन टायर तुम्ही दिल्यानंतर मग इतके पैसे तुम्हाला मोजायला लागत नाही. इंडिव्हिज्युअली तुम्ही घेतले ब्रँड न्यू असे नंतर, तर मग टायर ही अशी गोष्ट आहे की आपण सारखे बदलत नाही. आपलं रनिंग प्रमाणे ऍटलीस्ट 4-5 वर्ष तर जातातच टायर मध्ये. 4-5 वर्ष चालतात आणि अंदाजे 30-35 हजार किलोमीटर हो. जे स्टॉक टायर असतात ते जास्त चालतात. त्यामुळे इनिशियल आपण कार मध्ये इतका खर्च करतो ते थोडं तुम्ही एक 10-1 हजार रुपये ते एक्स्ट्रा तुम्ही टायर मध्ये त्याच्या घातलेले टायर बरोबर. मध्ये घालवा. मी तरी ते करतो. फार तर पण पुढे म्हणजे दुसरा म्हणजे पीपीएफ करा. पूर्ण कारना पीपीएफ करू नका. फ्रंट आणि बॅक बंपरला पीपीएफ करा, कारण नॉर्मल डे टू डे यूज मध्ये हे बाईक वाले काय ह्याच्या मायनर स्क्रॅचेस पडतात, ते त्यांनी तुमचा कलर प्रोटेक्ट होतो. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर असाल ते तुम्हाला स्क्रॅच बिच असे आवडत नसेल कारला, तर पीपीएफ तेवढा प्रोटेक्ट करतो आणि ते 5 वर्ष वगैरे राहतात. त्याच्यामध्ये इट इज नॉट टू कॉस्टली. पूर्ण कार तुम्ही करू नका. आपले नॉर्मल बजेट काय 5-10 लाखाच्या कारला तुम्ही अजून 1-2 लाख त्याच्यामध्ये घालू नका. पीपीएफ फक्त फ्रंट आणि बॅक बंपर करा. इट इज मोर दॅन इनफ, सफिशियंट असते. टेफ्लॉन कोटिंग आणि सिरॅमिक कोटिंगच्या भानगडीत अंडर बॉडी कोटिंग वेटिंग करू नका, कारण आपण काय पावसाच्या ठिकाणी राहत नाही. आणि असलं तरी काय मला काय वाटत नाही काही. तुझा काय एक्सपिरियन्स याच्यामध्ये अंडर बॉडी मला कोटिंग साठी? माझं कसं माहितीये, माझा जो जे गॅरेज मध्ये म्हणजे माझ्या गाडीचं काम चालतं, अजूनपर्यंत सगळ्या गाड्यांचं एकाच गॅरेज मध्ये काम चालतं. ही इज माय मेकॅनिक फॉर लास्ट 25 इयर्स. आणि त्यांना मी फोन करून विचारलं क्या अंडर बॉडी करू, अरे क्या उसमें पैसा डालता है. तो स्वतः अंडर बॉडीचा करतो काम, पण त्याने सांगितलं असं मला उलट, तुला टाकायचं आहे कर, पण मी रेकमेंड करत नाही अंडर बॉडीचं. कारण त्यांनी काय सांगितलं की ती गाडी ऑलरेडी खालून प्रोटेक्टेड आहे. तुम्ही त्याच्यावरती खडबडीत आणखीन टेक्स्चर घालता, तुम्ही वजन वाढवतात आणि त्याच्यावरती ते टेक्स्चर ते पकडून बसतं, सगळा कचरा जो पाण्याचा उडतो तो. आणि सिरॅमिक कोटिंग आणि ते टेफ्लॉन कोटिंग मध्ये आहे ओके, बट ते काय लॉंग लास्टिंग नाहीये. ते तुम्ही जितक्या वेळा धुवा तेव्हा पटापट ते निघून जाते ते. पण जास्त तुम्ही गाडी पाण्याने सारखे धुवू नका. मी तेच सांगायचं माझा पुढचा ऑप्शन, की मी गाडी 6 महिन्यातून एकदा धुतो. आणि जेव्हा पण गाडी जे पण येतात, हा गाडी काय छान आहे तुझी, 6 महिन्यातून एकदा धुतो. व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह, आय टेल यू. जोपासू हे, दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड स्टफ. जोपासू नावाची कंपनी आहे, त्याचे डस्टर येतात, वॅक्स कोटेड डस्टर असतात. जेव्हा पण बाहेर गाडी काढायची असते, त्या डस्टरने वरून साफ करायची, अख्खा उचललं जातं, अख्खी धूळ, आणि एक छानशी त्याच्यावरती वॅक्सची शाईन येते गाडीवरती. सो फॉर नेक्स्ट 15 days or 20 days गाडीवरती धूळ बसत नाही. तर हा फक्त कसं आहे की समजा लॉंग ड्राईव्ह गेलो, गोव्याला गेलो किंवा रत्नागिरीला गेलो, मध्ये धूळ गाडीवरती बसली, तर साफ करण्यासाठी ते इंटिरियर गाडी साफ करतो. म्हणजे प्रोफेशनल कडनं जाऊन की बाबा त्याच्या आतमधून सगळी धूळ बसलेली आहे, ती पूर्ण साफ करून दे. बट अदर दॅन दॅट 6 months एकदा गाडी वॉश होते. माझं फ्रँकली सांगू, माझं रनिंग एवढं नाहीये. वर्षाला अराउंड 6-7 हजार किलोमीटर चालते फक्त गाडी, नॉट मोर दॅन दॅट. मग आता मी गाडी घेतली, ह्याच्यामध्ये आणखीन एक दुसऱ्या लोकांचा हा प्रश्न येतो की सीएनजी. माझी इको सीएनजी होती, ते मी आफ्टर मार्केट बसवलं होतं. दिस वॉज इन 2011. 1.2 लिटर एम सिरीज इंजिन, पेट्रोलवरती एकदम बेकार मायलेज, 6-7 किलोमीटरचा मला मायलेज मिळत होता. पण आय वॉज गेटिंग अबाउट 30 ऑन सीएनजी, सो आय वॉज फोर्स टू यूज सीएनजी. एक मी सांगू शकतो की जर तुमचं रनिंग जास्ती नाही, माझं जे रनिंग होतं ते 5 ते 6 हजार, इट कम्स आउट टू, जेव्हा मी गाडी विकली, इट टर्न्ड आउट टू बी अबाउट 4660 kilometers per year. In that scenario, I just barely recovered the cost of CNG. त्याचं महिन्याचं रनिंग कमीत कमी 1,500 किलोमीटर आहे, त्याच्यासाठी सीएनजी परफेक्ट आहे. मी आता गाडी घेताना सरळ पेट्रोल घेतली, कारण माझं कॅल्क्युलेशन असं आहे, पुढची 5 ते 6 वर्ष मला ही गाडी पाहिजे, ठेवायची आहे.
आणि त्याच्यामध्ये मला 50,000 किलोमीटर चालणार गाडी बेस्ड ऑन माय प्रिव्हियस युजेज. सो ही गाडीची जी एक्सटेंडेड वॉरंटी आहे ती एक्सटेंडेड वॉरंटी वुड कव्हर इट फॉर मी विदाउट एनी फर्दर टेन्शन और विदाउट एनी की बाबा इंजिनचा प्रॉब्लेम येणार ह्यावर किंवा काय नाही. सो at 50,000 kilometers I'll sell the car off, because 5 to 6 years down the line, this is very another important stuff is you have to plan your future purchase. 7 years down the line, my daughter will be married, my son will be in a position, might possibly in about 3 years down the line, 10 years from now, my son will get married. So I would need a 7-seater car, not now, but 7 years from now. So if I need something 7 years from now, तर मी आत्ताच कशासाठी पैसे भरू? तेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येईल, तेव्हा नवीन गाडी घेईन, 7 सीटर घेईन किंवा तेव्हा 8 सीटर घेईन, त्यावेळेला जेव्हा रिक्वायरमेंट असेल. सो यू हॅव टू प्लॅन इट अक्रॉस दॅट वे. आणि एक सेकंड मला एक लोकांचं एक खरंच नवल वाटलं की हे युट्यूबवरती बघतात की हे एक्सेसरी ती एक्सेसरीज डायमंड कट अलॉयज बसूया, आपण VXI LXI घेऊया आणि त्याच्यामध्ये डायमंड म्युझिक सिस्टम आणि ब्लापोंगचा म्युझिक सिस्टम. कोण डिसाइड करतो? मुलगा. का? तुम्ही वर्कआउट करा ना, वो बच्चे को चाहिए इसलिए हम लोग ने गाड़ी लिया और बच्चा पूरा डिसाइड करेगा. अरे तुम्ही एका माकडाच्या हातात कोलीत देतात आणि त्याला सांगतात जा तुला काय करायचंय का. डोंट डू दॅट. टेक अ डिसिजन. Let him give the recommendations ki this and this. Ask somebody who is a person, maybe a friend of yours, की बाबा मी हे ऍक्सेसरीज बसवू का, पण हा प्रश्न विचारायला पाहिजे. हे कित्येक जण विचारत नाही आणि तिकडे हे काय 20-25 हजाराचा खर्च आहे नाही, बट वेदर इट इज एनहान्सिंग युअर एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग द कार. इज इट? आता फ्रँकली टू टेल यू, मी काल कॅल्क्युलेट केलं, मी 60 ऍक्सेसरीज विकत घेतल्या फॉर अ प्राइस ऑफ 15,000 रुपीज. 15,000मध्ये 60 ऍक्सेसरीज 60. त्याच्यामध्ये बी पिलरचा ब्लॅक कलरचा ते पण घेतले, कारण ते फक्त कुठला ZXI मध्ये येतं. मधलं बी पिलरला जो ब्लॅक कलरचा जो पट्टा असतो तो. मी इवन कितीतरी ऍक्सेसरीज मड फ्लॅप्स वगैरे मी त्याला कार सीट कव्हर्स मी बसवले नाहीत. कार सीट कव्हर्स मला फ्री मिळालेत, ते मी गाडीच्या डिकीमध्ये ठेवून घरी घेऊन आलो. मी वर्कआउट करणाऱ्या आधी गाडीचा सगळ्या आतमधला जो फॅब्रिकचा वास आहे तो वास एकदा गेला, त्याच्यानंतर ते कव्हर चढवणार. कारण एकदा गाडी उन्हात गेली की तुम्हाला नवीन गाडी तुम्हाला रिअलाइज होतं की अरे हे एकदम असा सफोकेटिंग वास होतो. Please drive your car with windows open instead of getting suffocated by that new smell. आणि हे याच्यावर एक मला खरंच नवल वाटतं, हे जे ऍक्सेसरीज दुकानवाले जे आहेत दे आर नॉट ऑटोमोबाईल एक्सपर्ट्स. ते कुठल्या तरी उस्तादाकडनं शिकलेले आहेत. त्यांनी मग डिसाईड केलं चला आपण दुकान थाटूया. ते सगळं मटेरियल घेऊन येतात. ती लोक त्यांच्या हाताखाली बाकीचे दुसरे नवीन उस्ताद बनवतात ती लोक. 6 एअरबॅग्सची गाडी तुम्ही सीट कव्हर कसं घालू शकता? अख्खा बदललं सीट कव्हर, पूर्णच्या पूर्ण सीट कव्हर. मारुतीच्या शोरूम मध्ये जे सीट कव्हर आहे ना ते अर्ध सीट कव्हर आहे. म्हणजे फ्रंट सीटचा फक्त मधला पार्ट आहे, दोन्ही बाजूनी ओपन आहे. की कारण तो सीट कव्हर, सीट जर एअरबॅग डिप्लॉय झाली ते फाटून कुठून बाहेर येणार? तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला दिसायला गाडी छान दिसते, पण तो त्यावेळेला तो रप्चर होईल का? जेव्हा मॅन्युफॅक्चररनी जेव्हा त्यांनी एनकॅप टेस्ट केलेले आहेत त्यांनी ते व्हेरीफाय केले की ते डिप्लॉय होतात. तुम्ही जेन्युइन एक्सेसरीज घ्या ना कंपनीच्या असतात, त्यांचे सीट कव्हर्स त्यांच्या मॅट्स असतात ते बरोबर फिटेड टू द कार Yes. असतात. काही गोष्टी आणि मेन original म्हणजे तुम्ही घ्या त्या. ते सीट कव्हर जे आहेत ना ते सीट कव्हर जिकडे एअरबॅग्स आहेत तिकडे सीट कव्हर नसतो. तो ओरिजिनल फॅब्रिक जो असतो तोच असतो. पण जेव्हा तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज बघता ना तेव्हा ते सगळे काढून ते काढतात की ते त्याच्यावरती आहे, वरतीच चढवतात, खरंच माहिती नाही. पण
I definitely feel I wouldn't risk my family or my life on these people just for aesthetics. These people means people who do not have an automotive engineering knowledge. उस्ताद चांगले असतील, शिवणारा उस्ताद चांगला असेल, पण त्याला ते टेक्नॉलॉजी माहिती आहे का, की बाबा थ्रेड वापरायचा तर कुठला थ्रेड वापरायचा जेव्हा सीट बेल्टचा डिप्लॉयमेंट होईल. हे मला खूप त्यामुळे ओरिजिनल ऍक्सेसरी तुम्ही वापरा, क्रिटिकल कॉम्पोनंट्स आणि पार्ट्स साठी तुम्ही. अरे लोक ना वॅगनारचं सांगतो, लोक LXi घेतात आणि त्याला ZXi चे म्युझिक कंट्रोल्स बसवतात. मग त्याच्यात तो एअरबॅग काढली जाते, परत काहीतरी कंपोनंट्स चेंज केले जातात, स्टेअरिंग व्हील ते बदललं जातं. माझं म्हणणं आहे की जीवाशी का खेळतात? मग तुम्ही त्याच्यावर थोडे पैसे टाकून ती वरचं ZXi घ्या. जीवाशी का खेळतात हा माझा प्रश्न आहे. आणि हे सरस इतके सारे दुकानं खोललेली आहेत सर, आणि त्याच्यामध्ये कसं माहितीये, तेच मगाशी सांगितलं, शेठ तुम्हाला काय लावायचं बघा, शेठ काम मस्त होईल. शेठचा एकदम छाती फुलली, नंतर शेठ बोलेल चल बसवून टाक, सीट कव्हर्स बदल, तर हे बदल ते बदल. नाही, जनरली टॉप -1 वेरियंट मध्ये बहुतेक सगळ्या गोष्टी येतात सगळ्या याच्यामध्ये. हो अगदी टॉप एंड मध्ये फारच अशा इतकं काही डिफरन्स नसतो जनरली. मी ना 1.2 लिटर गाडी चालवलेली आणि आय मूव्ड ऑन फ्रॉम 1.2 लिटर टू अ 1 लिटर इंजिन. मला 1.2 मध्ये मला मायलेजचा खूप इश्यू येत होता. पॉवर मिळते पण मायलेज नाही. आणि आता 103 रुपये मिक्स्ड पेट्रोल आहे, ते एथेनॉल आणखी 20% एथेनॉल ब्लेंड. सो आय प्रिफर्ड अ 1 लिटर इंजिन, अँड 1 लिटर इंजिन आय थिंक इज वॅगनार सारख्या गाडीसाठी 1 लिटर वॉज व्हेरी गुड. तुझी कुठली आहे, 1.2 आहे की 1.2 लिटर 4 सिलेंडर? 1.2 लिटर? मी 4 सिलेंडर इंजिनच पाहिजे होतं, मला 3 सिलेंडर नकोच होतं. ओके. मग त्यामुळे आता सध्या सगळे 1 लिटर टर्बो डिझेल, टर्बो पेट्रोल येतात हो गाड्यांचे. हो. जनरली मला नको होतं टर्बो असं, ओके. मला नॉर्मल एस्पिरेटेड इंजिनच पाहिजे होतं आणि 4 सिलेंडर पाहिजे. 3 याच्यामध्ये मग साऊंडचा असं स्मूथनेस आणि व्हेरी क्वाइट इंजिन दॅट वे. आणि मला काय कार काय पळवायची नाही, त्यामुळे टर्बो परत जरा सांभाळून वगैरे इट इज ॲडिशनल थिंग नो टू टेक केअर ऑफ दॅट इंजिन मोर हो. टर्बोसाठी. सो आणखी एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा पण तुम्ही पण आता तुम्ही ऑब्झर्व केलं, नवीन इथेनॉल हे टाकल्यानंतर पॉवर जरा कमी वाटते तुम्हाला, खूप कमी झाली, पूर्वीसारखं वाटत नाही. कन्झम्पशन जास्त वाढलं आणि पॉवर कमी मिळते. एक सांगायचं दुसरं होतं की जेव्हा पण तुम्ही 1 लिटर एस्पेशली 1 लिटर इंजिनवाल्या गाडी तुम्ही जर घाटातून प्रवास करतात तर आयडियली, आणि ट्रॅफिक असेल तर आयडियली AC बंद करा आणि खिडक्या खाली करा. हो, एसी खूप जणांचा चढावरती नेहमी जनरली इंजिन वरती फारच लोड खूप लोड येतो. आणि ट्रॅफिक असेल, तुम्ही स्टॉप स्टार्ट ट्रॅफिक असेल ना, तर हमखास खूप जणांचे हो. बघितले होते की जे पण जनरली BS6 इंजिन मध्ये खूप प्रॉब्लेम झालेले लोकांना. जनरली असं चढावरती चालवताना किंवा असं ना, जनरली एसी बंद करा तुम्ही. आणि माझं तरी आहे, आय डोंट नो की हल्ली पॉवर कमी झाल्या गाड्यांमध्ये का काय झालंय कळत नाही ते. नाही, कसं आहे की 3 सिलेंडर इंजिन आधीच थकलेलं इंजिन आहे आणि त्याच्यावरती तुम्ही 4 सिलेंडर मध्ये एकदम ते जाणवतं माहितीये का. 4 सिलेंडरला प्रॉब्लेम येत नाही. पण one प्रत्येक cylinder- आता three मे बी cylinder येतं. I-20 साठी असेल ते तेवढंच जाणवतं. नाही, मला खरंच Peppiness नाहीये, जाणवतं peppiness नाहीये. मुलांना जेव्हा ते 1.2 लिटर इंजिन होतं त्या गाडीचं आणि ह्या गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांना ते जाणवतं की बाबा त्या गाडीमध्ये पॉवर जास्ती होती. ट्रेड ऑफ इज मायलेज, ते आहे. चला, तर आपण एक नंतर याच्याबद्दल आम्ही तुम्हाला कसा एपिसोड वाटला कृपया कळवा, कमेंटमध्ये लिहा, शेअर करा. आणि जर तुम्हाला असे खूप टॉपिक्स आहेत, कारण हा बरेच आहेत. ऑटो कार डिझायनर आहे जो 3D मॉडेल्स बनवतो. म्हणजे त्याला सगळ्या, एक मला सांग ना की जे लोक आफ्टर मार्केट स्पॉयलर्स हे बसवतात, डज इट रिअली मेक अ डिफरन्स? आपण
बहुतेक सगळे स्पॉयलर्स बसवणारे एस्थेटिक आणि लुक साठी घेतात. आपण काय स्पोर्ट्स कार चालवत नाही जिकडे स्पॉयलर्सचा काय उपयोग होतो, किंवा हाय स्पीडनं कोण चालवत नाही तिकडे त्याचा काय स्पॉयलर्स ऍक्च्युअली इफेक्टिव्हनेस येतात. जनरली आपण एस्थेटिक लुक वाईज दिसण्यासाठी आपण बघतो ना, स्पोर्ट्स कार सारखं लुक आपल्या गाडीमध्ये यावं किंवा हा, पण माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. तो की ठीक आहे, तुम्हाला दिसायला छान वाटतं, डज इट कॉम्प्रोमाइज द हँडलिंग ऑफ द कार? अननेसेसरी एकदम मोठे किंवा वियर्ड स्पॉयलर्स लोक लावतात, रेअर स्पॉयलर्स. त्यांनी हँडलिंगचा इश्यू येऊ शकतो, किंवा ते स्पीड मध्ये टायर असताना ते खातो तो. उडवू शकतात हो. काढून ते. नाही, पाचचा टायर खातो. जे 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 प्रोफेशनल स्पॉयलर्स लावले ना, तो कारण तो डाऊनफॉल जनरेट होतो. स्पोर्ट्स कार, पण जनरली आपण लावतो ते लुक साठी लावतो ना. ओके. आता मोठे टायर लावतात ते हो. ते चांगलं दिसण्यासाठी, म्हणजे त्या हे लावतात. जेन्युइनली स्पोर्ट्स स्पॉयलर्स आर मेंट फॉर स्पोर्ट्स कार अँड फॉर हाय स्पीड. छोटे लिप स्पॉयलर्स वगैरे उपयोगाचे असतात. आपण सेडानला बघतो की होंडा सिटीला वगैरे आहेत, हम्म. या वर्टुसला छोटा बूटचा लिप स्पॉयलर असतो. तो थोडा ड्रॅग रिडक्शन किंवा एरोडायनॅमिक साठी वापरला जातो, पण मोठे मोठे ते एकदम लावतात ते शो साठी. आय डोंट नो, ते काय उपयोगाचे नसतात. नाही, आणि फक्त का परफॉर्मन्स कार असेल तर मग ते उपयोगाचं, म्हणजे फास्ट अँड फ्युरियस टाईप असं काय असेल, आपण नाही फास्ट अँड नाही, फ्युरियस कसं काय माहितीये, चालवत नाही. मी काय ऑब्झर्व केलं माहितीये, वर्टिस आणि ज्या बाकीच्या गाड्यांना किंवा आता विक्टोरियस जे आलेलं आहे, जे छोटेसे स्पॉयलर्स जे लावलेत, ते ना पाठच्या काचेवरती धूळ जमा होऊ देत नाही. हे पण बघितलेलं आहे, की तो वरच्या वरती ते हो, धूळ पण निघून एसयूव्हीचा जातं. आणि ह्याचा तो स्पॉयलर असतात ते, इट इज पार्ट ऑफ आय थिंक एरोडायनॅमिक, बट इज नॉट फॉर एकदम रेसिंग कार सारखं एकदम डाऊनफोर्स नाही. वगैरे काय करण्यासाठी काय मला नाही वाटत ते काय ते एवढं त्याच्यासाठी effective असतं जायचं. ते. हो. लुक वाईज साठी जनरली दिसतात ना ते क्लीन, पाठवून जरा क्लीन लुक असतं. विदाउट स्पॉयलर गाड्या चांगल्या एवढ्या दिसत नाहीत. छोटसे ते स्पॉयलर असतात ते बूटच्या वरती असते ते, की आणि ते- वॅगनार वरती सो आहे, हो, सगळ्यांवरती असते ते जनरली. ते वॅगनार वरती जे असतं ना, मोर फॉर लुक अँड आय थिंक तू म्हटलं जसं काय ते डस्ट बिस्ट नंतर जात नाही याच्यामध्ये. ते खडखड नंतर ते लूज जे स्क्रूज जे बसवले असतात ते फॅक्ट्रीमेटेड असतात ते ठीक असतात ते. हा, पण तू म्हणतो ते धूळ ना, हो. असे आमच्या गाडीला स्पॉइलर नाही, त्यामुळे ते पाठच्या काचेवरती बरंच असं अच्छा. धूळ बसते भरपूर. ओके. आय थिंक सो, इट माइट बी. कारण तो एक वर्टेक्स क्रिएट होतो ना पाठीमागे, हा. जेव्हा गाडी पुढे जाते, एक लो प्रेशर एरिया इट इज मोर फॉर लुक्स देन आय थिंक सो. युटिलिटीज असेल, पण काय फ्रंट लिप साठी छोटासा एक डॅम सारखा असतो, हो. त्याने ऍव्हरेज वाढतो गाडीचा एसयूव्हीचा. ओके. फ्रंट मडगार्डच्या खाली थोडासा एक एअर डॅम सारखा असतो, त्यांनी त्या स्पॉयलरने ऍव्हरेज वाढतो गाडीचा. ओके. पण रेअर स्पॉयलर मोठे ते व्हेरी बिग साईज जस्ट फॉर शो, ओके. नॉर्मल असतात ते ठीक आहे. म्हणजे गाडीचे ऍक्च्युअली काही लोअर व्हेरियंट नसतात, हायर व्हेरियंट नसतात, पण ते दॅट इज अगेन कॉस्ट कटिंग ना. कंपनीनं हायर व्हेरियंट विकण्यासाठी ते मग ते करतात. मग तुम्ही कंपनी कडूनच ऍक्च्युअली ओरिजिनल मिळते, तुम्ही ते लावून घेऊ शकता दॅट वे. पण आउटसाइड तुम्ही स्पॉयलर वगैरे लावू नका तुम्ही, कारण आउटसाइड मध्ये तुम्ही चालवताना फास्ट मध्ये ते मग ते निघू शकते. आणि तू म्हटलं त्यामुळे हँडलिंगचा होऊ शकते. हँडलिंग अगदी मोठं असेल तर मग काही ते लूज झालं, काय झालं तर ते उडू शकते, पाठीचा लोकांना हॅझार्डच होऊ शकते ना. तर तुम्हाला जर हा एपिसोड आवडला तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. काय प्रश्न असेल तर आम्हाला नक्की याच्यावरती पाठवा. अजून दुसरे कोणतेही टॉपिक्स असेल तर ना. हो, कार रिलेटेड टॉपिक्स असेल, कारण प्लॅन आहे माझा की एक किंवा 2 एपिसोड बनवायचे गाडींवरती. त्याच्यातला हा एक एपिसोड आहे. किंवा बाईक्स वरती. हो, बाईक्स वरती सुद्धा. आम्ही बाईक एन्थुझियास्ट आहे. फर्स्ट लव्ह बाईक्स. इकडनं कोल्हापूर मिसळ खायला जाणारी लोक. सो लेट अस नो. थँक्यू. खूप आज तुम्ही आम्हाला वेळ दिला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.